आता चोपडा तालुक्याचा जर विचार केला आपण तर आतापर्यंत साधारणतः 260 मिलीमीटर पर्यंत पाऊस आपला झालेला आहे आणि गेल्या एक 10 दिवसापासून आपण बघत असणार तर सारखं ढगाळ वातावरण आणि मधून एक तुरळक स्वरूपाचा पाऊस पडतोय. एकंदरीत जर बघितलं तर एक ग्राउंड वॉटरच्या हिशोबाने हा पाऊस आपल्याला नक्कीच फायदेशीर आहे, परंतु खरीप पिकांसाठी काही अंशी फायदेशीर आहे आणि त्यासोबतच आपल्याला संभाव्य कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील या अशा वातावरणामुळे वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून आपली जी काही मुख्य पिकं आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून आपल्या तालुक्याचा विचार केला तर कापूस याच्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतोय. यासोबत मक्याच्या बाबतीत विचार केला तर मक्यामध्ये आपल्याला या वर्षासाठी संभाव्य 2 धोके आहेत. त्यात जर महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर एक बुरशीजन्य रोग जो करपा म्हणतो आपण, त्या रोगाचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी जर काळजी घेतली तरी आपल्याला जे पुढचं आर्थिक संकट उभं राहू शकतं त्यापासून आपल्याला नक्की बचाव होऊ शकतो. आणि कापसासाठी देखील आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडींसाठी एक सुरुवातीला निंबोळी अर्कची फवारणी घेणं फायदेशीर होईल. तणाचा परिणाम तसं पाहिलं तर पिकांवर होतोच, होणार नाही असं नाही, परंतु ज्या वेळेस आपल्याला उघडीप मिळेल त्यावेळेस आपल्याला ते तण नियंत्रण करणं तेवढंच गरजेचं आहे. यासोबतच जर आपल्याला खूपच मजुराव लावी ते शक्य नसेल तर आपल्याला काही तणनाशकांचा देखील एक व्यवस्थित काळजी घेऊन जर वापर केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून देखील आपल्याला तण नियंत्रण करता येऊ शकतं.